वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे विष्णुपादाय वेदा गौरवाणी प्रचारे निर्वेशा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे मो महावदन्याय प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि श्री गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर श्री श्री गौरनिताय की जय, हरिनाम संकीर्तन की जय, विठ्ठलानंद प्रभू जी की जय। माहित नाही विठ्ठलानंद प्रभू जी आहेत का प्रभूजी? आहेत आहेत आहेत. तर प्रभूजींच्या चरणी दंडवत प्रणाम आणि प्रभूजींच्या चरणी सर्व वैष्णव भक्तांच्या चरणी प्रार्थना करतोय की आज मला जे काय बोलण्यासाठी विषय किंवा या ठिकाणी जी संधी प्राप्त झाली त्यामध्ये निश्चितच माझं स्वतःच कल्याण आहे आणि यासाठीच मीटिंग अरेंज करणारे भक्त तसेच विठ्ठलानंद प्रभूजींनी मला ही संधी प्रदान केलेली आहे आणि निश्चितच मी या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेन आणि जे काही बोलत आहे ते माझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन। तर मधुर गौर प्रभूजीने मला विचारलं होतं की कोणत्या विषयावर तुम्ही बोलू इच्छिता, तर मी त्यांना म्हटलं तुम्ही जे सांगाल तर चालेल। ते म्हटले की तुम्हीच एक निवडा आणि मला सांगा। तर मी विचार करत होतो की कोणत्या विषयावर बोललं पाहिजे आणि त्यावेळेस मला लगेच क्लिक झालं की म्हणजे मी या विषयावर बोललं पाहिजे की ज्यामुळे निश्चितच माझ्यामध्ये सुद्धा काही बदल येऊ शकेल। कारण जेव्हा मला दुसऱ्याला बोलायचं असेल तर थोडस तयारी केलं पाहिजे किंवा त्या विषयाचं थोडं मनन आणि चिंतन केलं पाहिजे। तर ह्या गोष्टीची माझ्यामध्ये कमतरता असल्यामुळे मी हा विषय निवडलेला आहे, सेल्फ डिसिप्लिन। ऑलरेडी सर्वांना माहितच आहे विषय। सेल्फ डिसिप्लिन याला हिंदीमध्ये आपण आत्मअनुशासन असं म्हणतो आणि यालाच मराठीमध्ये आपण आत्मसंयम। तर खूपच महत्वाचा हा सब्जेक्ट आहे। या भौतिक जगामध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळे सिद्धांत आहेत, खूप सारे हजारोच्या संख्येमध्ये वेगवेगळे बुक आहेत। यशस्वी लोकांचे काही 7 असे सिद्धांत जे जीवनात उतरवले तर तुम्ही यशस्वी होऊ शकता। तर असे 1000 प्रकारचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, जे सिद्धांत आपण आपल्या जीवनात उतरवले तर त्या सिद्धांताच्या बळावर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि आपली नाव कीर्ती संपूर्ण जगभर पसरू शकते। तर अशी कोणती गोष्ट आहे की हे 1000 नियम पालन करणं तर एवढं सोपं नाही, पण एकाच गोष्टीतून या सर्व नियमांची पूर्णता होईल। तर हा जो क्लास आहे मी जे बोलत आहे हे बऱ्यापैकी आदरणीय सच्चिदानंद प्रभू यांच्या क्लासमध्ये याचं खूप विस्तृत वर्णन केलेलं आहे प्रभूजींनी एका रिट्रीट मध्ये सेल्फ डिसिप्लिन बद्दल। तर मला स्मरण होत आहे की मी योगाचे काही ऍडव्हान्स कोर्स केले होते आणि त्याच्यामध्ये खूप सारी आसनं आम्हाला शिकवली आणि शेवटी एक आसन सांगितलं ज्याचं द किंग ऑफ ऑल द आसनाच
सर्व आसनांचा राजा म्हणजे सर्वांगासन. सर्वांगासन जे सर्व आसनांचा राजा आहे, हे एक आसन करून आपण सगळ्या आसनांचे बेनिफिट घेऊ शकतो. तर त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये हजारो वेगवेगळे सिद्धांत नियम आहेत. हा एक सेल्फ डिसिप्लिन हा नावाचा जो काही सिद्धांत आहे, हा जर आपल्या जीवनामध्ये आपण उतरवला, कारण हा सर्व सिद्धांताचा राजा आहे, तर सगळे सिद्धांत ऑटोमॅटिक पूर्ण होऊ शकतात या एका नियमाचं पालन झालं तर त्यामुळे मला हा खूप आवडला टॉपिक. तर आपण विचार करू शकतो की जर समजा आपल्याला गुरु महाराज पर्सनली भेटले, किंवा असाही विचार करू शकतो की आपण प्रभुपादांनाच डायरेक्ट भेटलो आणि प्रभुपादांनी भेटल्यानंतर काही उपदेश किंवा काही आज्ञा जर आपल्याला दिल्या आणि आपण जर त्या पूर्ण करू शकलो नाही, है ना, असं होऊ शकतं. म्हणजे ते प्रभुपाद जरी आपल्याला भेटले तरी सुद्धा आज्ञा पूर्ण होतील याची गॅरंटी आपल्यामध्ये आहे की नाही माहित नाही. तर असं होणार, असं जर होऊ शकलं नाही तर काय होणार, असा एक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. कशामुळे होत नाही की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की साधू संघ सर्व शास्त्र काय, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी आहे. तर साधूंच्या संघामुळे निश्चितच आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. थोड्या क्षणभर संघ मिळाला तरी सुद्धा, पण तरी सुद्धा जर आपल्यामध्ये आत्मसंयम नसेल तर हा साधू संघ आपल्याला झाला तरी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकणार नाही. कारण आपल्याकडे जो आत्मसंयम पाहिजे, त्या साधूने दिलेली वचन जे आहेत, त्यानं दिलेला जो मुख्य संदेश आहे, तो आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आपल्याकडे आत्मसंयम असणं अगोदर गरज आहे. आणि जर आत्मसंयमी व्यक्ती असेल तर निश्चितच मग तो त्या साधू संघाचं जे काही सर्व सिद्धी प्राप्त करू शकतो, त्याच्याकडे जर आत्मसंयम असेल तर. त्यामुळे साधू संघ करण्यासाठी सुद्धा आपल्याला अगोदर पण आत्मसंयम असणं आवश्यक आहे आणि साधू संघामधून सुद्धा आत्मसंयम निर्माण होतो. पुढे आपण विसरत बघणारच आहोत, कारण हा आत्मसंयम कसा निर्माण करायचा ते पण आपण बघूया. तर म्हणून आत्मसंयम असल्याशिवाय आपल्याला या साधू संघाचा विशेष असा फायदा होणार नाही. तर ग्रीक भाषेमध्ये त्या सेल्फ डिसिप्लिन या शब्दाचा अर्थ आहे गेट अ ग्रीप ऑन युअर ओन सेल्फ, म्हणजे स्वतःवर पकड येणं. त्यालाच एकाग्रता असं पण म्हटलं जातं. स्वतःवर जर आपण नियंत्रण प्राप्त करू शकलो तर त्यालाच म्हटलं जातं की सेल्फ डिसिप्लिन. तर स्वतःच्या इंद्रियावर, मनावर, बुद्धीवर पकड यायला पाहिजे. तर आपण जे काही करू इच्छितो तर ते आपण करण्यासाठी जर दृढ राहू शकलो पाहिजे. आणि हे दृढ राहण्यासाठी आपल्याकडे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे तो आत्मसंयम. तर आपले बरेचसे संकल्प कसे टिकतात नाही का, आपण बऱ्याच वेळा खूप सारे संकल्प घेत असतो. नवीन वर्षाचे संकल्प घेतो, जन्माष्टमीच्या वेळेस संकल्प घेतलेले असतात, आपली जेव्हा दीक्षा होणार असते तेव्हा आपण संकल्प घेतलेले असतात. पण हे संकल्प कसे टिकतात, तर याच्यावर जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळा आपण असे संकल्प घेतलेले पण आहेत आणि हे तुटताना पण आपण बघितलेले आहेत. आणि रोज पण आपले बरेचसे संकल्प तुटतात, हे पण आपण रोज अनुभवतो. एक साधक जो आहे तर त्याला हे नियमितपणे अनुभव येत असतो की कशा प्रकारे रोज त्याचे संकल्प तुटत असतात. पण जर खूपच आत्मसंयमी व्यक्ती असेल तर तो मग त्याच्या नियमामध्ये खूपच पक्का असतो, तो कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याचे संकल्प तुटू देत नाही. तर त्यामुळे आपल्याला हे कसं विकसित करावं लागेल. तर हे तुटण्याचं पहिलं कारण आहे, याचे 5 कारण आहेत. तर पहिलं कारण आहे की आपल्या मनावर आपल्याला काय करावं लागेल, नियंत्रण करावं लागेल, तरच संकल्प पूर्ण होणार. ज्या व्यक्तीचं मनावर नियंत्रण नसेल तर तो निश्चितच काय की तो संकल्प पूर्ण करू शकणार नाही. कारण चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत्र. तर मन खूप बलवान आहे. भगवान श्रीकृष्ण यांना अर्जुन गीतेमध्ये हा प्रश्न विचारतो. वायूपेक्षा पण त्याला नियंत्रित करणं कठीण आहे. वायूला एखाद्या वेळेस व्यक्ती कंट्रोल करू शकतो, नियंत्रित करू शकतो, आणि मनावर नियंत्रण करणं एवढं सोपं. तर त्यामुळं हे मन कंट्रोल मध्ये नाहीये
आणि मन कंट्रोल मध्ये नसल्यामुळे आपले संकल्प बऱ्याच वेळा असतात. तर पहिलं कारण हे की मनावर आपलं कंट्रोल किंवा नियंत्रण नसणं, त्यामुळे आपले संकल्प जे आहेत ते पूर्ण होत नाहीत. आणि जर नियंत्रण असेल तर निश्चितच हे संकल्प पूर्ण होऊ शकतात. दुसरं आहे बुद्धी. तर बऱ्याच वेळा मन जरी नियंत्रणामध्ये नसेल, पण बुद्धी जर स्ट्रॉंग असेल, तर त्या मनाला परत ती ताबा प्राप्त करू शकते. त्याच्यावर नियंत्रण मिळवून त्या मनाला समजून सांगू शकते, की हे जे तू करतोयस ते गलत आहे, चूक आहे. तर निश्चितच बुद्धीद्वारे आपण त्या मनाला कंट्रोल करू शकतो. मग आता बुद्धीला कंट्रोल करण्यासाठी किंवा बुद्धीचं बळ वाढवण्यासाठी, मनापेक्षा जर बुद्धीचं बळ जास्त वाढवायचं असेल आपल्याला, तर सर्वात महत्वाचं आहे बुद्धीचा खुराक जो आहे, बुद्धीचा खुराक असतो किंवा बुद्धीचं जे अन्न आहे, ते आहे ज्ञान. तर ज्या प्रमाणात आपण आपलं ज्ञान वाढवलं, तर निश्चितच आपली बुद्धी जी आहे, ती बलवान होते. दुसरी गोष्ट आहे साधूंचा संग. कारण जे बलवान आहेत, जे आत्मसंयमी साधू आहेत, अशा साधूंच्या जर आपण संघामध्ये गेलो, तर असा साधू संघ केला तर निश्चितच आपली बुद्धी जी आहे ती बलवान होते. तर त्यासाठी आपल्याला मग चांगला साधू संघ करावा लागेल आणि ज्ञान हे आपल्याला कुठे मिळणार? तर ज्ञान हे साधूंच्या संघामध्ये मिळू शकतं आणि दुसरं सहज सदैव उपलब्ध आहे प्रत्येकासाठी. कारण साधू संघ सर्वांसाठीच उपलब्ध आहे असं नाही. उच्च साधू संघ किंवा शुद्ध साधू संघ मिळणं तरी पण आपल्याला या मोबाईल आणि ऑनलाईनच्या थ्रू मिळणं शक्य आहे. पण बुक्स ते आपल्याला सदैवच अवेलेबल आहेत. तर बुक्स सुद्धा जे आहेत ते आपल्या बुद्धीचं चांगल्या प्रकारे पोषण करू शकतात आणि मग ही बुद्धी जी आहे आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. तिसरा पॉइंट आहे या संकल्पाला टिकवण्यासाठी की आपला जो अहंकार आहे, नित्य अहंकार, याला आपल्याला शुद्ध करावं लागेल. तर सध्याची जी आपली धारणा आहे की मी हे शरीर आहे, मी हे मन आहे किंवा मी पुरुष आहे, स्त्री आहे, मी मालक आहे, या कंपनीमध्ये आहे, मॅनेजर आहे, टीचर आहे, डॉक्टर आहे. तर अशा वेगळ्या आपल्या ज्या संकल्पना आपण गृहीत धरल्या, तर त्या संकल्पनामुळे सुद्धा बरेचसे आपले संकल्प तुटतात, की मी असं टीचर असल्यामुळे मला वेळ मिळत नाही. डॉक्टर असल्यामुळे डॉक्टर होऊन बघा मग तुम्हाला कळेल. एखादा शेतकरी असेल तर तो म्हणेल, की मी शेतकरी आहे, माझ्या मागे एवढी कामं आहेत. शेतकरी झाल्यावरच तुम्हाला कळेल. तर अशा धारणांमुळे सुद्धा आपले बरेचसे संकल्प तुटतात. तर आपली ही धारणा असली पाहिजे. तर या अहंकाराला शुद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर खरा जो अहंकार आहे आपला, तो म्हणजे मी कृष्णाचा दास आहे. मी अणु आत्मा हा कृष्णाचा शाश्वत सेवक आहे. हा आपला शुद्ध अहंकार झाला. तर असं आपल्या अहंकाराला आपल्याला शुद्ध करावं लागेल. तेव्हा आपले संकल्प तुटू शकणार नाहीत. त्यानंतर चौथा जो पॉइंट आहे तो म्हणजे उन्नत साधू संघ. तर उन्नत साधू संघ हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे मला मागच्या 3-4 वर्षापूर्वी जेव्हा या उन्नत साधू संघाबद्दल थोडं विशेष जाणून घेण्याची इच्छा झाली होती. तर त्यावेळेस या उन्नत साधू संघाचं महत्व मी जवळून बघितल्याप्रमाणे बघितलं. थोडासा जरी उन्नत साधू संघ झाला, तर आपली प्रगती खूप वेगानं होऊ शकते. तर उन्नत साधू संघ म्हणजे त्या साधू संघामध्ये भगवंताच्या भक्तीचीच चर्चा असते. आता बऱ्याच वेळा आपण बघतो म्हणजे बऱ्याच मंदिरांमध्ये संडे फीस्ट होते, वेगवेगळ्या मीटिंग्स होतात, प्रोग्राम होतात. पण आपण तरी सुद्धा बघतोय की त्या ठिकाणी भक्तांची प्रगती जशा प्रमाणे व्हायला पाहिजे, त्यांचं चॅन्टिंग वाढायला पाहिजे, त्यांचं अध्ययन वाढायला पाहिजे. तर हे बऱ्याच वेळा वाढलं जात नाही. तर याचं कारण म्हणजे आपल्याला वाटतं आपण साधुसंग करतोय, पण त्या ठिकाणी येऊन आपण आपल्या सांसारिक गोष्टींची चर्चा करतोय, की म्हणजे तुझा जॉब कसा चालू आहे, संसारात कसं चालू आहे, याबद्दल चर्चा जास्त असतात. न की आध्यात्मिक साधनेबद्दल चर्चा होत आहेत, की कशी प्रगती चालू आहे, प्रगती वाढण्यासाठी तुम्ही काही नियम बनवलेत का? काही शेड्यूल तयार केलाय का? तर याबद्दल कोणी कोणाशी विचारणा करत नाही. तर हा उन्नत साधू संघ नाही येत. तर तसं बघितलं तर तो प्रकल्पामध्येच मोडेल. जर आपण त्या संघामधून जर आपली काही प्रगती होत नसेल, प्रेरणा होत नसेल तर. आणि 5वा महत्वाचा पॉइंट म्हणजे शास्त्राचं गंभीर अध्ययन. तर आत्ताच आम्ही मागे एका रिट्रीटला गेलो होतो. तर प्रभूजींनी सांगितलं, की म्हणजे वर शास्त्र वाचून त्याच्यातून आपल्याला काही हिरे मोती सापडणार नाहीत.
तर एकदम डीप जर आपण डायव्हिंग केलं, समुद्राच्या खोल बुडापर्यंत जर आपण पोहोचू शकलो, तर मग आपल्या हाताला काही हिरे मोती लागू शकतात. नाहीतर ते फक्त सर्फिंग होऊन जाईल. वरतून जसं ते सर्फिंग प्रमाण एक समुद्रावरती ते बोटी प्रमाणात धावतात, तर त्यांच्या हाती हिरे मोती लागणं कधी शक्य नाही. तर अशा प्रकारे जर आपण फक्त वरून जर शास्त्र अध्ययन केलं तर त्यामधून काही कळणार नाही. तर त्या प्रत्येक श्लोकावर आपल्याला मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल. तर माझं वैयक्तिकच मी सांगू शकेन. मागच्या वर्षी म्हणजे चातुर्मास मध्ये शेवटच्या कार्तिक मास मध्ये मी एक साधू संघामध्ये एक संकल्प घेण्याचं ठरवलं होतं की संपूर्ण भागवत ग्रंथाचं पाठ करायचं, श्लोक आणि अर्थ. तर संकल्प तर घेतला म्हणजे कारण आयुष्यामध्ये कधी भागवतम पूर्ण वाचलेलं नव्हतं आणि वाचण्याचं ठरवल्यानंतर मी ते घेऊन वृंदावनला पण गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मी एका उन्नत भक्तांना जेव्हा भेटलो तर तर त्यांनी मला सांगितलं की त्यापेक्षा तुम्ही एक स्कंद पूर्ण करा 1 महिन्यामध्ये. पण प्रभुपादांच्या तात्पर्य असायचे. त्यांना मी बोललो की नंतर मला थोडं म्हणजे एक वेळेस फक्त एक ओव्हरव्ह्यू करायचंय कारण आजपर्यंत कधी वाचलं नाही. तर त्यांनी जेव्हा मी परमिशन दिली आणि मी ते वाचण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तर आज मी सांगू शकतो की म्हणजे ते ओव्हरव्ह्यू झाला, पण त्याच्यातून मला असे काही खूप जास्त हिरे मोती सापडले नाही. परंतु आज आम्ही नियमित मागच्या 1-2 महिन्या 1-1.5 महिन्यापासून मी एका भक्तांसोबत नियमितपणे भागवतमचा एक श्लोक घेऊन आम्ही त्याच्यावरती 1-1.5-2 तास चर्चा करतो. तर त्यामधून मला खूप असे खूप सुंदर पॉइंट्स मिळत आहेत की जे निश्चित माझ्या जीवनामध्ये कसे उतरायला पाहिजे त्याबद्दल मनन करायला, विचार करायला मला वेळ मिळाला. अशा प्रकारे आपल्याला शास्त्र अध्ययन जे आहे तर ते गंभीरपणे करावं लागेल, मग आपल्याला खरा शास्त्राचा फायदा होऊ शकतो. आणि हे जाणून की म्हणजे हे शास्त्र जे आहे साक्षात भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. प्रभुपादांसारखे आचार्य, मोठे मोठे जे आचार्य आहेत, प्रभुपाद आहेत, यांनी याच्यावर टिप्पणी केलेली आहे म्हणजे साक्षात मला प्रभुपादांचा संघ मिळत आहे असा आपला एक भाव पण असला पाहिजे की मी साक्षात प्रभुपादांसोबत आता हे वाचत आहे किंवा प्रभुपादांचे विचार माझ्या आत्म्यापर्यंत, मनापर्यंत पोहोचत आहेत. तर निश्चितच असा भाव सुद्धा आपल्याला शास्त्र अध्ययन अधिक गंभीरपणे करायला प्रेरित करू शकतो. तर बुद्धी शक्तिशाली व्हायची असेल किंवा बुद्धी जर शक्तिशाली अशा प्रकारे जर आपण केली तर निश्चितच अशी बुद्धी आपल्या मनाला हरवू शकते आणि मग आपले संकल्प जे आहेत ते पूर्ण होतात. पण बऱ्याच वेळा आपण संकल्प घेतो परंतु ते पूर्ण होत नाहीत. तर त्याची पण 5 वेगवेगळी कारण आहेत. तर ती पण कारण आपण बघूया. तर अगोदर बघितलं की कशा प्रकारे आपण ते टिकवू शकतो किंवा टिकतात. आता बघूया की कशामुळे आपले संकल्प पूर्ण होत नाहीत. तर नंबर 1 कारण आहे पहिलं, ते आहे गलत आचरण. चुकीचं जे आचरण आहे, आपली जी वागणूक आहे, तर ही चुकीची वागणूक आपले संकल्प तोडत राहणार. कारण चुकीच्या पद्धतीने आपली मानसिक जर विचारधारा असेल, तर निश्चितच आपले संकल्प कधी पूर्ण होणारच नाहीत. दुसरं आहे वाईट संघ. म्हणजे आपण एखादा संकल्प घेतला, परंतु आपली जी संगती आहे, ज्यांच्यासोबत आपण राहतोय, वाईट संघ असेल तर तो तुमची ऊर्जा जो आहे तो खाऊन टाकणार. तुमच्या संकल्पाची शक्ती सुद्धा ते काढून घेणार आणि मग तुमचा संकल्प हा वाईट संघ जो आहे तो कधीही पूर्ण होऊ देणार नाही. तर त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल की आज माझा एखादा संकल्प घेतलेला आहे मी, तो पूर्ण झाला तर आज मी कोणत्या व्यक्तीचा संघ केला, कोणत्या व्यक्तीसोबत मी अर्धा तास 1 तास चर्चा केली की ज्यामुळे माझ्या मनामध्ये असे वाईट विचार येत आहेत. काम असेल किंवा द्वेष असेल किंवा क्रोध असेल. तर हे वाईट संघ जेव्हा जेव्हा आपल्या गोष्टी असं जर आपण त्याचा लेखाजोखा ठेवला तर निश्चितच आपण बघू शकतो की वाईट संघ खूप आपले संकल्प तोडायला कारणीभूत ठरतोय. तर मग आपल्याला वाईट संघापासून आपलं स्वतःचं संरक्षण कुंपण आपल्या भोवती घालावं लागेल आणि त्यांना नाही म्हणायचं शिकावं लागेल. त्यांच्यापासून आपल्याला दूर राहण्याचं शिकावं लागेल. तेव्हाच आपण आपले संकल्पाला पूर्ण करू शकतो, नाही तर मग आपले संकल्प तुटत राहणार. तिसरा पॉइंट आहे की आपण भेद करू शकत नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे काय करायला पाहिजे
आणि काय नाही करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपले जे संकल्प आहेत ते पूर्ण होत नाहीत. चौथं कारण आहे की सदैव शंका घेणं. तर बरेच वेळा आपण आपल्या स्वतःवर सुद्धा खूप साऱ्या शंका घेतो आणि म्हणजे मी करू शकेल की नाही शकेल, करू शकेल की नाही शकेल असं आपल्याला सदैव वाटत असतं आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा या स्वतःवर शंका घेतल्यामुळे सुद्धा आपले संकल्प पूर्ण होत नाही. तर मागे आम्ही एक दिवस चर्चा करत होतो, तर मुंबईचे प्रभूजी मला एकदा सांगत होते की जेव्हा त्या धरातलाला सोडून गोलोकधामाला गेले, तर त्यावेळेस प्रभुपादांचे शिष्य हे 25, 30, 35च्या अलीकडेच होते सगळे. मग प्रभुपादांना त्यांनी विचारलं होतं की तुम्ही गेल्यानंतर आम्ही कोणाचा संग करावा? तर प्रभुपादांनी त्यांचे काही वरिष्ठ जे गुरुबंधू होते, त्या गुरुबंधूंची काही नावं दिली होती आणि मग प्रभुपादांचे जे शिष्य आहेत, आताचे वर्तमान आचार्य, हे काही 8-10 वर्तमान आचार्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला, की आमच्या मनामध्ये म्हणजे अशी शंका येते, की म्हणजे आम्ही हे करायला पाहिजे की न करायला पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी एक खूप मोठा सिद्धांत सांगितला. तर ते म्हणले, की जेव्हाही आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते, की मी हे करू शकणार की नाही करू शकणार. तर त्यावेळेस हे निश्चित असतं, की तुम्ही करू शकणार नाहीत. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अपरिपक्व आहेत, असं तुम्हाला जरी वाटत असेल, पण जेव्हा ती गोष्ट तुम्हाला सांगितली जाते, की तुम्हाला करायची आणि तुमच्या मनात काय नाही, त्याच्यामध्ये यशस्वी होणार. याच्यामध्ये काहीही शंका नाही. म्हणजे आपण शंका न करणं हे खूप स्वतःवरती या गोष्टीपासून आपल्याला स्वतःला वाचवावं लागेल. तर 5वा पॉइंट आहे, तो म्हणजे गलत साधना. तर हा पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर आपण सगळे साधक आहोत, खूप चांगली साधना करण्याचा प्रयत्न करतोय. पण आपण साधना कशा प्रकारे गलत करतोय, हे बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाहीये. तर ते कसं कळत नाही, तर बऱ्याच वेळा जो अपराधयुक्त जप असतो, तर तो अपराधयुक्त जप म्हणजे ही गलत साधना झाली. असा अपराधयुक्त जप आपण कितीही दिवस केला, तरी तो त्यामुळे जागृत होणार नाही किंवा भगवंताप्रती जे प्रेम आहे, आसक्ती आहे, ती पण आपल्या मनामध्ये वेगाने निर्माण होत नाही. तर ही अशी गलत साधना केली आपण किंवा जप पण करतोय, त्याचबरोबर मोबाईल मध्ये काही चॅटिंग पण करतोय, जप पण करतोय, गप्पा मारत इकडे तिकडे फिरतोय पण. तर ही एक प्रकारे गलत साधना आहे, गलत नाम जप आहे. तर त्यामुळे असं चुकीच्या नाम जपामधून आपला संकल्प कधी सिद्ध होऊ शकणार नाही, पूर्ण होणार नाही. तर प्रभुपादांचं आपण पुस्तक वाचन करत नाहीत रोज, जे करायला पाहिजे. तर ही पण एक प्रकारे गलत साधना आहे. तर खूप साऱ्या साधना ज्या आहेत चुकीच्या असू शकतात, ज्या आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून खऱ्या वाटतात. तर त्यासाठी आपण साधू संग करून कोणती साधना बरोबर आहे, कशा प्रकारे आपण नाम जप केला पाहिजे एका ठिकाणी बसून 16. तर आपण बऱ्याच वेळा बघत असतो की विठ्ठलानंद प्रभूजींचा 4:30 वाजताच नाही का एका जागेवर बसून 16 माळा पूर्ण झालेल्या आहेत. तर ही प्रॉपर साधना आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मग आपण अशा प्रकारे एक ठिकाणी बसून पूर्ण ध्यानपूर्वक, त्याचबरोबर दुसरी आणखीन जपाची गलत पद्धत किंवा साधना म्हटलं तर एकाच वेळेस आपण जप पण करत असतो आणि त्याचबरोबर मनामध्ये दिवसभराचं काय एखाद्या वेळेस पूर्ण महिन्याचं पण प्लॅनिंग चालत असतं. एकाच वेळेस जप पण करतोय आणि प्लॅनिंग पण करतोय. तर हे ऍक्च्युली आपण नामाप्रती अपराध करतो. तर अशा प्रकारे खूप सारे जे काही अपराध आहेत, तर या अपराधापासून आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. अशा गलत साधनेपासून स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. मग आपण घेतलेले संकल्प खूप वेगानं पूर्ण करू शकतो. तर त्यामुळे आपले संकल्प पूर्ण आपण करू शकत नाहीत आणि हे जरी संकल्प घेतला, तरी तो आपला संकल्प जास्त दिवस टिकू पण शकत नाही. तर म्हणजे जर आपले संकल्प टिकत नाहीत, तर आपण याच्यावर विचार केला पाहिजे, की कुठेतरी आपली गडबड व्हायली. मग वाईट संग होत आहे, का माझं आचरण गलत आहे,
का मी भेद करू शकत नाहीये चांगलं काय वाईट काय, चांगल्याला मी जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे, वाईट गोष्टींपासून मी स्वतःला वाचवलं पाहिजे, स्वतःबद्दल मला काही शंका कुशंका आहेत का, स्वतःवर विश्वास कमी आहे का, मग तो विश्वास वाढवण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. आणि 5वा पॉइंट मग हा गलत साधनेपासून स्वतःचं आपण संरक्षण केलं पाहिजे. तर त्याचबरोबर आपण काही यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा जो भगवद्गीतेतील श्लोक आहे बघा दरवाजा वाजून, तर याला आपल्याला स्वतःला अनुशासन करण्यासाठी स्वतःला काही नियम बनवण्यासाठी आपल्याला यम नियम काही बनवावं लागतील, स्वतःचे नियम बनवावे लागतील. तर मी गुरु महाराजांना एकदा म्हटलं होतं की गुरु महाराज मला सदैव तुम्हाला धारण करायचं. तुम्हाला जेव्हा मी हृदयामध्ये धारण करतो, जेव्हा चॅन्टिंग करायचं असेल किंवा कोणतं एखादं कार्य करायचं असेल, तर मी जेव्हा तुम्हाला हृदयामध्ये पकडून ठेवतो तर ते कार्य सहज पूर्ण होता असं मला अनुभूती आहे. तर कृपा करून माझ्यावर कृपा करा की मी सदैव तुम्हाला धारण करू शकेल. मला म्हटले की तू अगोदर यम नियमांची चांगली कर, कारण धारणा ही शेवटी येणार आहे. 4था 5वा पॉइंट आहे, तुला अगोदर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार आणि मग धारणा येईल. धारणा सतत ठेवण्यासाठी, भगवंताला धारण करण्यासाठी, नामाला धारण करण्यासाठी अगोदर आपल्याला काही वैयक्तिक त्यासाठी नियम बनवावे लागतात की नाम अपराध रहित मला जप कसा करता येईल, वैष्णव अपराध रहित मला जप कसा करता येईल. तर याच्यासाठी आपल्याला रोज असे काही नियम बनवावे लागतील, ज्या नियमांमुळे निश्चितच आपले संकल्प पूर्ण होऊ शकतील. जसं आपण दीक्षेच्या वेळी सुद्धा काही संकल्प घेतलेले आहेत, 4 नियमांचे पालन करेल, 16 माळा अपराध रहित जप करेल, हा आपण संकल्प घेतलेला आहे अग्नीसमोर. परंतु आपण त्याच्यासाठी म्हणजे इतके गंभीर नाहीयेत की 16 माळा अपराध रहित जप करणं म्हणजे खूप कठीण काम आहे. तर प्रभुपाद सांगतात की जर एखादा व्यक्ती 35 वर्ष 16 माळा अपराध रहित जप करेल तर तो व्यक्ती काय आहे, शुद्ध नाम घेऊ शकतो. 35 वर्ष लगातार अपराध रहित 16 माळा जप केला तर तो शुद्ध नाम घेऊ शकतो. आणि भक्तिविनोद ठाकूर सांगतात की एखाद्या व्यक्तीनं सिरियस आणि सिन्सिअर रित्या, प्रभुपाद 450 वेळा हा सिरियस आणि सिन्सिअर शब्द वापरतात भागवतम. अशा प्रकारे जर आपण सिरियस आणि सिन्सिअरली एक 15 तर मग आपण शुद्ध नामापर्यंत पोहोचू शकतो. तर त्यासाठी आपल्याला जागरूक व्हावं लागेल. या जे आहेत म्हणजे दीक्षेच्या अगोदर आपले काही संकल्प असतात, दीक्षा झाल्यावर आणखीन संकल्प वाढत गेले पाहिजे. हरिनाम दीक्षा झाल्यानंतर मला ब्राह्मण दीक्षासाठी आता तयारी केली पाहिजे. ब्राह्मण दीक्षासाठी मला काय संकल्प घ्यावे लागतील, त्या संकल्पाचा आपण विचार केला पाहिजे. काय गुण मी विकसित केले पाहिजे त्याचे संकल्प घेतले पाहिजे. आणि मग ब्राह्मण दीक्षा झाल्यानंतर सुद्धा आणखीन मला वरच्या स्तरावर जाण्यासाठी दुसरे संकल्प लागतील, त्याच्यापेक्षा वरच्या स्तराचे संकल्प लागतील. अशा प्रकारे आपली प्रगती हे हळूहळू संकल्प घेत स्वतःवर आत्मसंयमन करत आपण हळूहळू गुरुच्या मार्गदर्शनाखाली, शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र विधीनुसार हळूहळू क्रमे आपण आपल्या जीवनामध्ये भक्तिमय जीवनात प्रगती केली पाहिजे. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमी एक चॉईस असते, म्हणजे हे करायचं की न करायचं. पण जर आपण अगोदरच ह्याच्याबद्दल विचार केलेला असेल तर आपण त्या परिस्थितीमध्ये विचार करावा लागत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस परिस्थिती येणार आहे तर एक जो हुशार व्यक्ती असतो त्याची अगोदरच तयारी करून ठेवतो. जसं रोजी उदाहरण देतात की जर समजा अचानक एखादा व्यक्ती आपल्या समोर आला आणि जर जोरामध्ये त्याने आपल्या काय प्रतिक्रिया असते, जर अचानक समोरचा येऊन जर आपल्याला कोणी वाजवलं किंवा गालामध्ये जर मारली तर निश्चितच आपला पण हात जोरामध्ये त्याच्या दुसऱ्या गालावर जाणार, कारण आपली प्रतिक्रिया ही नियमित आहे. ज्या प्रकारे आपण प्रतिक्रिया देणार.
जसं बघतो आपण बऱ्याच वेळा लहान मूल जे आहे, एका मुलाने एक शिवी दिली की तो दुसरा देतो, तर हे रिपिटेशन सेम होत, त्याचा ते सेम टू सेम प्रतिसाद असतो. तर त्यासाठी एखादा व्यक्ती एखादा अपराध करेल किंवा आपल्याला क्रोध आणण्यासाठी आपण बघतो की आपल्याला हा व्यक्ती असं बोलला की आपल्याला क्रोध येतो. तर मग त्याच्या अगोदरच आपण तयारी केली पाहिजे की बुद्धीच्या बळावर, कारण कृष्ण सांगतात गीतामध्ये, जर क्रोध आला तर आपला सर्व काही विनाश होऊ शकतो. तर या क्रोधापासून मग आपल्याला कसं संरक्षण करता येईल? कारण क्रोध जर आपल्या संपूर्ण बुद्धीला नष्ट करतो, आपला विवेक नष्ट करत असेल, तर मग आपल्याला एखादा व्यक्ती जरी आपल्यावर क्रोधित झाला, तरी आपल्याला शांत राहण्यासाठी, स्थिर राहण्यास आपल्याला काही नियम किंवा संकल्प बनवावा लागतो. म्हणजे मी जेव्हा वृंदावनला जायचं ठरवलं होतं मागच्या वर्षी, त्यावेळेस मी वृंदावनला जाताना मी एका प्रभूजींना, वरिष्ठ भक्तांना विचारलं की मी तिथं कशा कशाचं पालन केलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं मला की तुम्ही 1 महिना पूर्ण क्रोधावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा म्हटलं. म्हणजे 1 महिना तुम्हाला कणभर कशाचा क्रोध आला नाही पाहिजे. असं सांगितल्यानंतर मी जेव्हा तिथे वृंदावनला गेलो तर ठरवूनच गेलो की काही पण झालं तरी आता क्रोध करायचाच नाही. पण तिथं गेल्यानंतर भगवंत बघा, जसे आपण संकल्प घेतो की लगेच एक्झाम सुरू होतात. तिथं गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मला तिकडे देवानंद पंडित प्रभूंनी गोशाळेमध्ये एक जागा दिली की म्हटले आता तुम्ही इकडे राहा आणि इकडे बसून भागवत पाठ करा. पण तिथं काय भागवत पाठ करण्याची शक्यता होणार नव्हती. कारण तिथे गेलो तर मी म्हणजे रात्री जेव्हा झोपायचो तर कमीत कमी 5-50 उंदरं तिकडे यायचे वरतून. त्या जाळीवरून चढत चढत आणि बॅगमध्ये हे जे घेऊन गेलतो ते पण सगळं चकनाचूर करून टाकायचे. पण ज्या दिवशी मी तिकडे गेलो आणि माझ्याकडे अंथरण्यासाठी साधं एक बेडशीट होतं आणि तिथे बऱ्याचशा फोम पडलेल्या होत्या. मी एका भक्तांना विचारलं की मला एक फोम मिळेल का? त्या भक्तांनी मला फोम पण दिली आणि 9 वाजता मी झोपलो. जसं मी पडलो 9:30 वाजता एक ब्रह्मचारी आले. आले आणि बॅटरी लावली आणि मला विचारलं की म्हणे काय तुम्ही कोणाला विचारून घेतली म्हणले ही फोम. मी म्हटलं ते शेजारी झोपले होते त्या भक्तांना विचारलं आणि त्यांनीच तर दिली मला. तर ते म्हणले आजपासून तुम्ही इकडे विचारून कोणाला आले ते सांगा अगोदर. तर मी सांगितलं देवानंद पंडित प्रभूचं नाव. ते म्हणले त्यांना कोणी विचारत नाही इकडे. इथल्या इन्चार्जचं नाव माहित आहे का तुम्हाला? तर लगेच मला त्यांनी एकदम झाडून काढलं. पण मला लगेच स्मरण झालं की प्रभूजींनी मला संकल्प दिलाय की क्रोध करायचा नाही. तर त्यामुळे त्या विचाराचं स्मरण केल्यामुळे मी स्वतःवर थोडंसं, नाहीतर लगेच माझ्या मनात येणार होतं. मी ऑलरेडी विचारून घेतलेली आहे. पण मी त्यांना म्हटलं क्षमा करा प्रभूजी, माझ्याकडून चुकलं. मी काय कोणत्याही वस्तूला या ठिकाणी हात लावणार. तर जेव्हा त्या प्रभूंनी मला संकल्प दिला होता, तो विचार होता म्हणून मी त्या ठिकाणी थांबू शकतो. पण आता काय मी तो विचार कंटिन्यू ठेवू शकलो का? नाही, कारण 1 महिन्यासाठीच संकल्प घेतला होता. पण अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपल्याला रोज संकल्प घ्यावा लागेल. एकदा राधानाथ महाराजांना प्रभुपादांचे मायापूरचे एक शिष्य राधानाथ महाराजांसोबत मुंबईला आले होते आणि महाराजांना त्यांनी बोलता बोलता बोलत होते की महाराज वी हॅव टू व्हेरी केअरफुल एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपण खूप जागरूक असलं पाहिजे. प्रत्येक दिवशी आपल्याकडे खूप मोठ्या चॉईस असतात. काय चांगलं आहे, काय वाईट आहे. तर खूप आपण सतर्क असायला पाहिजे. तर महाराज म्हणले की नॉट एव्हरी डे, फॉर ईच अँड एव्हरी सेकंड वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. म्हणजे जीवनामध्ये आपल्या ज्या चॉईस आहेत, काय करायचं, काय नाही करायचं, प्रत्येक सेकंदाला आपल्याला जागरूक राहावं लागेल. नाहीतर कोणत्याही क्षणी आपल्याला माया भ्रमित करू शकते आणि आपला संकल्प जो आहे तो तुटू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला खूप जागरूक राहावं लागेल आणि आपण स्वतःला काही प्रश्न पण विचारू शकतो की का आपले संकल्प तुटत आहेत? कशामुळे आपले संकल्प तुटत आहेत? तर का मी रोज प्रभुपादांचं पुस्तक वाचन करू शकत नाही ठरवलं तरी? ते का माझ्याच्यानं पूर्ण होत नाही? का मी एका ठिकाणी बसून 16 माळा जप करू शकत नाही? किंवा 16 माळा होईपर्यंत सुद्धा मी मोबाईलला दूर का नाही ठेवू शकत? असे आपण स्वतःला एक
काही प्रश्न आत्मपरीक्षण किंवा असे प्रश्न विचारू शकतो का मी वरिष्ठ भक्तांचा, गुरु महाराजांनी ज्या काही मला आज्ञा दिलेल्या असतात त्या मी पूर्ण करू शकत नाही, तर कशाची कमतरता आहे माझ्याकडे, म्हणजे अज्ञान आहे की आळस आहे, का मला भीती वाटते एखाद्या गोष्टीची की ज्यामुळे मी हे, अरे उगाच जर संकल्प करून घेतला तुटला तर कसं होणार, काय होणार, मला भीती आहे जास्त, का काही प्रलोभन आहेत, काय काय म्हणजे याच्यासाठी अडचणी आहेत, तर याच्यावर आपण विचार केला पाहिजे. तर गुरु महाराज म्हणजे बऱ्याच वेळा सांगतात, चांगला जर जप करायचा असेल तर त्याची तयारी आपल्याला उद्या करून चालणार नाही, तर आजच आपल्याला त्याची तयारी केली पाहिजे. आज जर आपण चांगला जप करायचं ठरवलं तर उद्याचा जप चांगला होईल. उद्या चांगला जप करू म्हणून कधीच आपला जप चांगला होणार नाही किंवा उद्या कधीच चांगली सेवा होणार नाही. तर उद्याची सेवाची तयारी आपल्याला आज करावं लागेल. तेव्हा मग तो उद्याचा जप किंवा उद्याची कोणतीही सेवा जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर रात्री आपण झोपण्याच्या अगोदरच हरिनामाचं काही महात्म्य वाचू शकतो 5-10 मिनिट, किंवा रात्रीच ठरवू शकतो की मला सकाळी एवढे तास एवढ्या माळा जप करायच्या, हे रात्रीच जर आपला जर राऊंड किती राऊंड करायचे ते पण फिक्स असेल तर निश्चितच दुसऱ्या दिवशी तो संकल्प पूर्ण होतो, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर प्रभुपादांनी आपल्याला एक स्पेशल क्रम दिलेला आहे की म्हणजे पहिलं जे आहे म्हणजे संकल्प करण्याच्या अगोदर सुद्धा किंवा आपली जी काही साधना आहे, सेवा आहे, याच्यामध्ये सर्वात जे महत्वाचं आहे, सर्वात अगोदर ते म्हणजे आपलं स्वास्थ्य. जर स्वास्थ्य चांगलं असेल, स्वास्थ्यासाठी सुद्धा आपल्याला काही संकल्प घ्यावे लागेल. रोज काही थोडासा प्राणायाम, काही योगासने, काही थोडासा एक्सरसाइज आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं शरीर स्ट्रॉंग राहील. शरीर स्ट्रॉंग असेल तर निश्चितच आपलं मन पण तंदुरुस्त राहील, आणि जर शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तर निश्चितच आपली साधना चांगली होईल, आणि जर साधना चांगली झाली तर निश्चितच मग त्यानंतर आपला प्रचार असेल, सेवा असेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही की ती चांगली होणार नाही. तर त्यामुळे प्रभुपादांनी स्वास्थ्य पहिलं पहिलं प्रेफरन्स स्वास्थ्याला दिलाय, मग नंतर तुमच्या साधनेची चांगली काळजी घ्या, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही उरलेल्या वेळामध्ये भरपूर सेवा करू शकता. अशा प्रकारे जर आपण शरीराला पण काळजी घेणं याची पण आवश्यक, म्हणजे आपल्याला झोप येत आहे 16 माळा एका ठिकाणी बसून होत नाहीत, तर त्यानंतर मला जाणवलं की म्हणजे मी म्हणजे फक्त बोलण्यासाठी म्हणून बोलेन, कारण हे सगळं विठ्ठलानंद प्रभू आहेत, गुरु महाराज आहेत, ज्यांनी योगा मला शिकवला, त्या सगळ्यांनी दिलेली ही देण म्हणताय. पण मी फक्त एवढं सांगेल की म्हणजे योगासनामुळे मला 8-8 तास पण एका जागेवर बसण्याची क्षमता निर्माण केली. कारण ते 2-2 तास आमच्याकडून प्राणायाम, योगासने, आसने पण आम्ही करायचो. एकदा क्लासमध्ये एंट्री केली तर डोळे बंद, तर 2 तासानंतरच ते आसन पूर्ण झाल्यानंतर, प्राणायाम पूर्ण झाल्यानंतर डोळे उघडायचे. तर अशी 1-1 महिना जेव्हा त्यांनी प्रॅक्टिस घेतली, तर तेव्हा त्यानंतर मनावर एक निर्धार किंवा एक जे हेच म्हणू शकतो आपण सेल्फ डिसिप्लिन, आत्मसंयम किंवा जो, तर तो निर्माण झाला. तर त्यामुळे निश्चित शरीरावर, मनावर, इंद्रियांवर एक ताबा आला. तर स्वास्थ्य पण महत्वाचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचा सत्वगुणी आहार घेणं. तर त्यामुळे निश्चितच रात्री जर आपण एकदम धमाधम जर जोरदार खाल्लं तर त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी साधना होणार नाही, कारण उठूच शकत नाही. त्यासाठी स्वास्थ्याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. यानंतर पुढे काही महत्वाचे पॉइंट आहेत, जसं की हमारे आचरण का भी हमें, जे काय आपलं आचरण आहे त्याची पण आपल्याला लिस्ट बनवावं लागेल की कशा प्रकारे आपले नियम आहेत, काही डेली आपले जे नियम आहेत, तर ते नियम मला रोज काय करायचंय. कारण आपण एकाच वेळेस दोन्ही पण गोष्टी करतोय. गुरुजी खूप सुंदररीत्या सांगत होते की एकदा तुम्ही काय चांगलं पण करत आहेत आणि वाईट पण करत आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेच जाईना, जाग्यावरच गाडी आहे. प्रगती काय होतच नाही. 16 माळा पण करतोय, त्याचबरोबर काय अपराध पण करतोय, त्याच्यामुळे 16 माळाच्या पुढे गाडी कधी जातच नाही. किंवा माझं प्रभुपादांचं बुक रिडिंग असेल किंवा अध्ययन असेल, हे वाढत नाही, तर त्याचं कारण आहे की म्हणजे चांगलं पण करतोय, वाईट पण करतोय, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. तर चांगल्याची संख्या वाढवली
की निश्चितच मग आपली प्रगती जी आहे ती अतिशय वेगाने होऊ शकते. तर आपल्याला काही संकल्प मंत्र बनवावे लागतील. जसं प्रभू सच्चिदानंद प्रभूजींनी काही संकल्प मंत्र बनवलेले आहेत. जसं मात्रवत परदारेषु मात्रवत परदारेषु. तर प्रत्येक मातेला आपण आई समान समजतो. पण कधी काही चुकून माझ्या मनामध्ये काही विचार येतो का, मी म्हणतोय माताजी परंतु बोलण्यामागचा उद्देश हा माताजी नाहीये. तर असं जर तुटत असेल कुठं संकल्प जर, तर त्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. किंवा सज्जनम गुणमिच्छन्ति. तर सज्जन व्यक्ती जो आहे तो सदैव दुसऱ्यांचे चांगले गुणच बघतो. तर असा पण आपण एक संकल्प मंत्र बनवला म्हणजे आपल्याला काय अनुकूल आहे, माझ्यामध्ये सध्या आता कोणती गडबड आहे, हे आपल्याला स्वतःचं निरीक्षण केलं तर हे सापडेल. आणि मग अशा प्रकारे आपण, मी दुसऱ्यांमध्ये दोष बघतोय तर पामर जो व्यक्ती आहे, दुष्ट व्यक्ती हे दुसऱ्यांमध्ये दोषच बघतो आणि चांगला व्यक्ती हा दुसऱ्यांमध्ये सदैव चांगले गुण बघतो. तर हा संकल्प केल्यानंतर मग आपल्याला कोणामध्ये वाईट गुण दिसले नाही पाहिजे, कारण तो आपला रोजचा संकल्प मंत्र आहे. मग तो किती वेळा तुटतो, किती वेळा मला दुसऱ्याचे वाईट गुण दिसतात, तेव्हा आपला तो तुटत असतो. तर प्रभूजी सुंदररित्या सांगतात की आपण एखादा संकल्प घेऊ शकतो क्रोधांवर आणि 8 दिवस त्याची परीक्षा घेऊ शकतो. मग 8 दिवसामध्ये किती वेळा तो तुटला, परत तिथून पुढे मग परत पुन्हा 8 दिवसाचा संकल्प घ्यायचा, तिथून पुढे 8 दिवस न तुटण्यासाठी प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे आपण असे काही संकल्प मंत्र बनवू शकतो वैयक्तिक आणि त्याच्यावर काम करू शकतो. आणखी काय महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला आपल्या विश्वासावर पण काम करावं लागेल. हा खूपच मोठा सुंदर फॉर्म्युला आहे, 40-60 फॉर्म्युला. यानं मला सुद्धा म्हणजे माझ्या जीवनात खूप मोठा बदल किंवा मला खूप फायदा झालेला आहे या सूत्राचा. 40-60 हा जो रूल आहे, US नेव्ही मध्ये त्या ठिकाणी सैनिकांना ट्रेन करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. जेव्हा एखाद्या सैनिकाची 100% कॅपॅसिटी तो समजतो की जेव्हा मी 40 पुशअप मारले की माझी फुल कॅपॅसिटी समजली, याच्यानंतर एक जरी पुशअप मारला तरी मी जमिनीवर कोसळणार आहे. तर असं त्यानं त्याच्या स्वतःची मानसिकता बनवलेली असते की 40 म्हणजेच माझं 100%. तर त्यावेळेस तो 40च्या पुढे जाऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी त्याला अशी ट्रेनिंग दिली जाते की त्याला म्हणतात की आणखीन तू 60 काढू शकतोस आणि त्याच्याकडून 60 काढून घेतात एक्स्ट्रा. तर त्यावेळेस त्याला समजतं की अरे माझ्यामध्ये तर आणखीन 60 काढण्याची क्षमता होती. तर अशा प्रकारे आपण सुद्धा, आपल्याला वाटतं 16 माळा म्हणजे माझा हायेस्ट रेकॉर्ड, ह्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही, किंवा 32 माळा म्हणजे माझा हायेस्ट रेकॉर्ड. तर असं नाहीये. त्याच्या 16 माळा जर एखाद्या व्यक्तीची कॅपॅसिटी आहे तर त्याची कॅपॅसिटी तो 40 माळा करू शकतो रोज. तर ही आपली कॅपॅसिटी आहे, परंतु आपण तिचा वापर करत नाही. तर थोडासा जर धक्का मारला आपण स्वतःला, तर निश्चितच आपण 16 वरून 40 माळापर्यंत पण पोहोचू शकतो. तर याला पण टप्प्याटप्प्यामध्ये करावं लागेल. जसं सुरुवातीला काही दिवस 16 माळा करतोय, 16 माळा झाल्यानंतर परत मी 8 माळा वाढवू शकतो. काही दिवस 8 केल्यानंतर पुन्हा तो परत दुसऱ्या एका झटक्यामध्ये, म्हणजे एका टप्प्यामध्ये 16 केल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये परत त्या 8च्या परत तो 12 करू शकतो. म्हणजे अगोदरच्या 16 नंतरच्या 12, त्याच्यानंतर त्या 12ला परत तो 4 वाढून 16 करू शकतो. तर असं टप्प्याटप्प्यामध्ये जर करत गेलो आपण, तर निश्चितच आपण 40 माळांवर थोड्या थोड्या टप्प्यामध्ये, म्हणजे 16 माळा झाल्या, 10 मिनिट रेस्ट घेतला, परत 16 माळा केल्या, परत 5 मिनिट रेस्ट घेतला, परत आणखी एक 8 माळा केल्या. तर असं करत करत काही दिवसानंतर तो 1 शॉट मध्ये पण 40 राऊंड करू शकतो. तर मी स्वतः याचा अनुभव घेऊन बघितला. हा खूपच पॉवरफुल रूल आहे आणि खरंच म्हणजे अमेझिंग रूल म्हणू शकतो मी याचा खरंच बऱ्याच वेळा अनुभव घेतलेला आहे की जेव्हा जेव्हा पण मला हा रूल आठवतो, तर जेव्हा मला समजतं की मी याच्या पुढे जाऊच शकत नाही, त्याच्यानंतर पण त्याच्या दुपटीपेक्षा पण जास्त कार्य होतं. तर आपले आचार्य सुद्धा सांगतात की जर एखाद्या व्यक्तीकडे दृढ संकल्प नसेल तर तो एक पण पाऊल पुढे जाऊ शकत नाही. तर आपल्याला दृढ संकल्प घ्यावा लागेल. आणि आपले रूप गोस्वामी पण सांगतात, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत कर्म प्रवर्तनात. तर उत्साह निश्चय हे जे सर्व गोष्टी आहेत, या सेल्फ डिसिप्लिनचेच सर्वात महत्वाचे अंग आहेत. त्याच्यातले जे काही विशेष आहेत, तर ह्या गुणांशिवाय ते सेल्फ डिसिप्लिन आपल्यामध्ये येणार पण नाही. तर उत्साह लागेल, निश्चय लागेल आणि धैर्य लागेल. तर प्रभुपादांना एकदा विचारलं की महात्मा गांधी एवढे पॉवरफुल, एवढे डिटरमाइन कसं काय होते?
तर त्यावेळेस महात्मा गांधी बद्दल प्रभुपाद सांगतात की त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं खूप चांगलं पालन केल्यामुळे त्यांच्यामध्ये डिटर्मिनेशन जास्त होत, दृढ संकल्प जास्त होत. तर त्यामुळे आपण त्याच्याबद्दल पण थोडा विचार करू शकतो. कुर्बानीसाठी आपल्याला तयार व्हावं लागेल, म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आहेत प्राप्त करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती पण करावं लागेल, आणि जी आवडते त्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. म्हणजे मोबाईल आवडतो पण तरी सुद्धा त्याचा त्याग करावा लागेल. जप करायला आवडत नाही तरी पण जप करावं लागेल. पुस्तक वाचन करायला आवडत नाही पण ते करावं लागेल. जशा प्रकारे रजोगुणी गोष्ट ही सुरुवातीला चांगली वाटते पण तिचे परिणाम दुष्कर असतात, आणि सत्वगुणी गोष्ट ही सुरुवातीला चांगली वाटत नाही पण तिचे शेवटचे परिणाम हे अत्यंत सुखकारक असतात. तर म्हणून आपण सत्वगुणामध्ये यायला पण थोडा प्रयत्न करायला पाहिजे. सहनशीलता पण आपली कशी वाढवता येईल, कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त सहनशील हो, तर त्याचा पण आपल्याला हळूहळू प्रयत्न करावा लागेल. आणि अनुशासन, आत्म अनुशासन, त्याचा जो भाग आहे सेल्फ डिसिप्लिनचा, डिसिप्लिन या शब्दाचा अर्थच आहे अनुशासन. तर स्वतःला आपल्याला ट्रेन करावं लागेल. एखादी गोष्ट मला जरी चांगली वाटत नसली तरी माझ्या प्रगतीसाठी ती आवश्यक आहे, तर असं आपल्या मनाला प्रोग्रामिंग करून आपल्याला तयार व्हावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेल्फ डिसिप्लिन साठी आपल्याला बहाणे जे बनवायचे, किंवा आपण बऱ्याच वेळाची कारणं सांगतो, तर ते कारणं सांगणं, मन आपल्याला बरेच कारणं देतं की रात्री प्रसाद जास्त घेतला, उशिरा पण झोपलो, तर मी आता सकाळी उठू शकत नाही. तर ही कारणं देणं आपण बंद करावं लागेल आपले संकल्प न तुटण्यासाठी. तर असं, कारण ही कारणं देण्याची जर आपण आपल्या मनाला सवय ठेवली तर निश्चितच आपण न करण्याचा आपल्या मनाचा विश्वास वाढवतो, मनाला प्रोत्साहित करायला की आता तू करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या मनाला, वी आर फीडिंग द निगेटिव्ह बिलीफ, तर आपल्या मनाला निगेटिव्ह बिलीफ क्रिएट करण्यासाठी आणखी आपण चांगल्या प्रकारे मदत करायची. तर बहाणे बनवणं किंवा कारण सांगणं पण आपल्याला बंद करावं लागेल. कोणत्या पण परिस्थितीमध्ये ते करायचंय, कारण काही सांगायचंच नाही की का झालं म्हणून. आम्ही हार्मोनियमचा क्लास केला तेव्हा ते एक सर सांगत होते, ते आमचे एक सर होते की ते आम्हाला कारण विचारायचेच नाही, का झालं हे सांगूच नका, केलं का नाही ते सांगा, ते कारण सांगू नका तरी पण पुन्हा पुन्हा ते सांगा. अशा प्रकारे आपण आपली कारण काढून टाकू शकतो. आणि जी काही कारण असतील तर 50% कारण अगोदर काढून टाकू शकतो, मग राहिले फक्त 50%, मग 50% मधली परत ती कारण काही काढून टाकू शकतो अगोदरच. अशा प्रकारे करून आपण सगळी कारण काढून टाकली तर निश्चितच आपण आपले संकल्प पूर्ण करू शकतो. आणि दुसरं मला इकडं महत्वाची एक पॉइंट आठवतोय, कारण न सांगण्यासाठी आपण आपला एक पार्टनर पण बनवू शकतो. असा एक पार्टनर बनवायचा की जो आपल्याला फोन करून विचारेल. म्हणजे आपले काही संकल्प घेऊन आपण एकमेकांना असा एक साथीदार बनवला तर निश्चित त्याद्वारे सुद्धा आपल्याला खूप चांगली मदत होऊ शकते. तर रोज तो एका टायमाला, स्पेसिफिक टाइमला आपल्याला फोन करणार, काय तुझा आजचा संकल्प पूर्ण झाला, आणि म्हणजे कारण परत सांगायचंच नाही. तर असं करून जर आपण आपल्या मनाला सवय लावली तर निश्चितच आपण आपले संकल्प पूर्ण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे स्पीड ऑफ इम्प्लिमेंटेशन आहे, जे आत्मसंयमी व्यक्ती असते ज्यांच्याकडे सेल्फ डिसिप्लिन आहे, त्या व्यक्तींचं स्पीड ऑफ इम्प्लिमेंटेशन हे खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. आणि प्रत्येकाचं सेल्फ जे म्हणजे संयमन आहे ते वेगवेगळं आहे प्रत्येक व्यक्तीचं. तर त्यामुळं ज्याच्यामध्ये ते आत्मसंयम जास्त आहे तर तो व्यक्ती अतिशय वेगाने त्याच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट उतरवू शकतो आणि प्रगती करू शकतो. आणि ज्याच्याकडे आत्मसंयम कमी आहे त्याला खूप जास्त वेळ पण लागतो आणि गॅरंटी पण नाही की तो त्याच्या जीवनामध्ये कधी उतरू पण शकेल. तर अशा प्रकारे आपल्याला आत्मसंयम विकसित करावं लागेल. आणि गुरु महाराज, प्रभुपाद, गौरनिताय, राधा गोविंदजीच्या सेवेसाठी तयार व्हावं लागेल. की आपल्याला सतर्क व्हावं लागेल. आणि भक्तिविनोद ठाकूर सुद्धा हे द्वादश नियम बनवलेले आहेत, त्यांनी द्वादश नियम संकल्प, आपले सर्व आचार्यांनी वेगवेगळे संकल्प बनवलेले आहेत, ते इतके श्रेष्ठ महान बनलेले आहेत. तर आपण सुद्धा हळूहळू
छोटे छोटे हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभू. हा विठ्ठल आहेत का? थोडी बोलणार का तुम्ही काय?